विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत। पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये खरं तर रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी या जागेसाठी प्रयत्न करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे। आपल्यासोबत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आहे। दुर्राणी साहेब, जागा आहे काँग्रेसची, तिथं मागणी तुम्ही करतायत, मग येणाऱ्या दिवसात संघर्ष निर्माण होणार नाही का महाविकास आघाडीमध्ये? अजिबात संघर्ष निर्माण होणार नाही। मुळात हे जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे। 2004 ते 2009 पर्यंत ते मतदारसंघाचा मी घड्याळीच्या चिन्हावर आमदार म्हणून नेतृत्व केलं। मूळ जागा 1980 पासून हे पवार साहेबांना मानणारा पाथरी विधानसभा मतदारसंघ आहे। यस काँग्रेसचे 2 आमदार दगडोबा पाटील छोडगावकर, त्याच्यानंतर 85ला दिगंबरराव ओडीकर असे 2 आमदार चरखेच्या चिन्हावर निवडून आलेले। पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये पंजाचं चिन्ह जेव्हापासून काँग्रेस पक्षाला मिळाला तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसचे चिन्हावर कुणी निवडून आलेला माणूस पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये नाही। राष्ट्रवादीच्या ताकदीवर वटपुकरला मी त्या ठिकाणी निवडून आणलं आणि ते मतदारसंघामध्ये पंजाच्या चिन्हावर आजपर्यंत कुणी निवडूनच आलेलं नाही। फक्त वरपुकर साहेबाला मी निवडून आणलं होतं। म्हणून आमचं म्हणणं आहे की ही जागा मूळ राष्ट्रवादीचे सगळे संस्था ते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे ते मतदारसंघामध्ये। तर याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याबद्दल भांडण होण्याचं काम नाही। निश्चितपणे नेते चर्चा करून याच्यात मार्ग काढते। दुर्राणी साहेब, आता तुम्ही परत एकदा शरद पवार यांच्यासोबत जेव्हा गेले तर त्यावेळी पक्षाकडून काही तुम्हाला कळवण्यात आलं होतं का, किंवा तुमची मागणी आहे या जागेसंदर्भात, मग पक्षाकडून काही तुम्हाला तसा काही कन्फर्मेशन मिळालंय का पाथरी जागेसंदर्भात? नाही, पाथरीच्या जागेच्या संदर्भात पक्षाला माहिती आहे, पक्षाच्या नेत्यालाच माहिती आहे की जागा मूळ आमचीच आहे। तर त्याच्यामध्ये बाहेर काढण्याच्या आणि पक्षाच्या नेत्याने बोलण्याचा किंवा त्यांनी काही आम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही की एखादी जागा, बरेच जागा असे देवाणघेवाण त्याच्यामध्ये। आता स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा परभणी हिंगोली काँग्रेसची होती, मी लढलो, मी निवडून आलो सुरेश देशमुखच्या विरोधात, पुन्हा हे जागा पुन्हा काँग्रेसला दिली, पुन्हा त्याचा पराभव झाला। तर तसा जागेचा अदलाबदल होऊ शकतो, त्याच्यात काही असा अवघड नाही की बघा कधीच झाला नाही आणि आता होत नाही असं काही नाही, संघर्ष होणार नाही। अल्पसंख्याक समाजातून महाविकास आघाडीवर प्रचंड दबाव आहे अशी माहिती आहे की अनेक मुसलमानांना तुम्ही या ठिकाणी तिकीट द्या, मग त्या संदर्भात काही तशी तुमच्याकडे माहिती आहे का? नाही, तसं मी आपल्या माध्यमातून मी टीव्हीवर बघतो आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ पवार साहेबाला बी भेटलं याची मला माहिती आहे, नाना पटोलेला भेटला, उद्धव बाळासाहेब ठाकरेला भेटलं की आम्ही लोकसभेला प्रचंड मतदान मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला दिलं। आता आम्हाला विधानसभेमध्ये 25 जागेचे मागणी मुस्लिम समाज हे महाराष्ट्रामध्ये 3 नेत्याला करते। तर आज 25 नाही 20 तरी जागाच्यावर त्यांनी आश्वासनं दिले असं मला माहिती मिळाली। तर एक सक्षम मुस्लिम उमेदवार 3 पक्ष म्हणून देण्याचा प्रयत्न करतील आणि मराठवाड्यामध्ये हे निजाम एरिया आहे, मुस्लिम प्राबल्य मतदारसंघ 46 मतदारसंघ मुस्लिम प्राबल्य मतदारसंघ आहे। तर निश्चितपणे मराठवाड्यामध्ये 3 पक्ष मिळून एक 5-6 जागा तर ते 2-2 जागा तर त्यांनी द्यायलाच पाहिजे। काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे 2, आणि ते दिले तर फार चांगला होईल, एक चांगला मेसेज जाईल अल्पसंख्याक समाजाला, मुस्लिम समाजाला। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागेल असं बोललं जाते, नेमकं जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कधीपर्यंत सुटेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, जागेच्या तिढा आता काय ते नेत्यालाच माहित आहे, ते तर आम्हाला काही असं सांगता येत नाही इथं बसल्या की जागा, ते काही जागा आता आपल्या माध्यमातून आम्ही टीव्हीवर बघतो की आता जागेच्या तिढा सुटलेला आहे, काय जागे संदर्भात आहे, तर ते निश्चितपणे नेते मंडळी बसून त्या ठिकाणी ते तिढा सोडविते। तर संघर्षाची स्थिती होणार नाही, मात्र माझा दावा पाथरी विधानसभेवर आहे, कारण पाथरी विधानसभा ही पारंपरिकरित्या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची जागा आहे आणि त्यामुळं जागेचा अदलाबदली करणार आहे। मात्र माझा दावा पाथरी विधानसभेवर ठाम आहे असं या ठिकाणी माजी आमदार दुर्राणी यांनी स्पष्ट केले आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TVNN मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.